आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण इथे एका घराच्या बांधकामासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात 1941 सालची ब्रिटिशकालीन चांदीची नाणी सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। शनिवारी खेळणाऱ्या मुलांच्या हाताला हा खजिना लागला असून प्रशासनानं आतापर्यंत 250 नाणी जप्त केली आहे। मात्र या जागेत जमिनीखाली अजूनही मोठा साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शशिकांत नारायण खुटाळे यांच्या नवीन घराच्या पायाचं खोदकाम सुरू असताना मातीचे ढिगारे बाजूला टाकले होते। शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर काही मुलं तिथं खेळत असताना माती बाजूला होऊन एक गाडगं दिसलं। त्यातून नाणी बाहेर पडल्यानं मुलांनी ती खेळण्याचे पैसे समजून खिशात भरली। हा प्रकार घर मालकाच्या लक्षात येताच त्यांनी मुलांना दमदाटी करून नाणी काढून घेतली, ज्याची गावभर चर्चा झाली। लोकमतनं हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनानं तातडीनं धाव घेतली। पहिल्या दिवशी 98 आणि दुसऱ्या दिवशी 152 अशी एकूण 250 नाणी जप्त करण्यात आली आहे। या नाण्यांवर ₹1 इंडिया 1941 असा उल्लेख असून ती शुद्ध चांदीची असल्याचं सांगण्यात येत आहे। या जागेत आणखी मोठा खजिना असू शकतो, त्यामुळे प्रशासनानं मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी अशी मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केली आहे। याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितलंय की पोलिसांकडून पुरातत्व विभागाला अहवाल गेल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उत्खननाबाबत निर्णय घेतला जाईल।